जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। आज आपण पाहणार आहोत की राज्य शासनाद्वारे महाआवास अभियान ग्रामीण हे राबवले जाणार आहे। तर या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागामध्ये जे आवास योजना राबवल्या जातात त्यांच्यामध्ये कशी उभारी आणली जाईल या संदर्भात एक कोणती तरतूद केलेली आहे याच्या सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। तर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा माहितीपूर्ण नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर आपल्यानंतर माहिती आहे की ग्रामीण भागांमध्ये गरजू जे लाभार्थी आहेत, पात्र असतात, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल, इतर ज्या आवास योजना आहेत त्या राबवल्या जात असतात आणि त्या अंतर्गत गरजूंना इकडेशी घरं उपलब्ध करून देण्याची सुविधा ही महाराष्ट्र शासनाद्वारे इकडेशी केली जात असते। तर या अभियानाला गती देण्याच्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रभरात महाआवास अभियान ग्रामीण हे राबवले जात आहे। त्याचं तिकडेशी शासन जाहीर आपल्याला पाहायला मिळतं की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान ग्रामीण राबवण्याबाबतचा शासन जी आर आपल्याला इकडेशी पाहायला मिळत आहे। हा जी आर तारीख 19 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आलेले आहे। या अंतर्गत कोणती तरतूद करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे इकडेशी हे अभियान राबवले जाणार आहे आणि याचा शेतकरी जे सर्वसामान्य गरजू व्यक्ती आहेत त्यांना कसा इकडेशी फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। तर आता आपण याला प्रस्तावनेपासून सुरू करणार आहोत की प्रस्तावनेमध्ये एकंदरीत काय इकडेशी उल्लेख केलेला आहे, कशा प्रकारची ही योजनेची इकडेशी तरतूद असणार आहे, कशा प्रकारे योजना राबवली जाणार याची माहिती घेणार आहोत। तर सर्वांसाठी घरे 2022 हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे आणि या अनुषंगाने इकडेशी अनेक योजना असतील, प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी आवास योजना असतील, पारधी आवास योजना असेल, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबवण्यात येत असून त्यांना पूरक पंडित दीनदयाल उपाध्याय गुरुकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमण नियमाकुल करण्याची योजना अशा अनेक योजना राबवण्यात येत आहेत। तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना देशात दिनांक 20 नोव्हेंबर 2016 पासून अंमलात आली असून दरवर्षी 20 नोव्हेंबर हा राष्ट्रीय आवास दिन म्हणून राबवण्यात येतो आणि यावर्षी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास दिनाचे औचित्य साधून राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्याच्या व गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान ग्रामीण राबवण्याचा जो विचार शासनाचा होता आणि त्यानुसारच इकडेशी हे शासन जी आर जारी करण्यात आलेले। यामध्ये सन 2020-21 या वर्षामध्ये राज्यात 20 नोव्हेंबर 2020 या महाआवास दिनाचे औचित्य साधून इकडेशी अनेक ज्या ग्रामीण योजना आहेत, आवास योजना आहेत, त्यांना गतिमान करण्याच्या उद्देशाने हे इकडेशी अभियान हे राबवले जात आहे। तर या अभियानाचे मुख्य उद्देश काय आहेत ते सुद्धा आपण इकडेशी समजून घेणार आहोत। ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणेबरोबर समाजातील सर्व घटक जसे पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ इत्यादींचा सक्रिय सहभाग वाढवणे, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्व उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे, ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतीसंगम घडवून आणणे, राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे हे इकडेशी या अभियानाचे मुख्य उद्देश आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर महाआवास योजना ग्रामीण कालावधीत राबवण्याचे उपक्रम कोणकोणते आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण एक थोडक्यात नजर इकडेशी टाकूया। त्यामध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे हे सुद्धा इकडेशी उपक्रम राबवले जाणार आहे। त्यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना असेल, शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून करण्याची योजना असतील, ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची योजना असेल, या योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून दिली जाऊ शकते। घरकुलांच्या उद्दिष्टाप्रमाणे 100% मंजुरी देणे हे उपक्रम असेल। त्याचप्रमाणे मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे 100% वितरण करणे, केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन 2016
2017 ते 2020-21मधील मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे 100% वितरण विलंब करणे हे उपक्रम राबवले जाणार आहे. त्याचबरोबर घरकुलांच्या उद्दिष्टानुसार 100% घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे हे इकडेशी उपक्रम. त्याचबरोबर प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, सर्व घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करणे, केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांमधील सन 2016-17 ते 20-21मधील सर्व घरकुलांना भौतिक प्रगतीनुसार सर्व हप्ते प्रदान करून सर्व घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करणे हे सुद्धा हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट किंवा मुख्य उपक्रम आपण याला राबवले जाणार आहे. ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दिलेले उद्दिष्ट प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांशी समन्वय ठेवून पूर्ण करून कुशल गवंडी तयार करणे, डेमो हाऊसेस उभारणे, घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यास दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे पंचायत समितीनिहाय सर्व डेमो हाऊसेस पूर्ण करणे हे उपक्रम इकडेशी राबवले जाणार आहेत. त्यानंतर कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांच्या आधार शेडिंग व आवास प्लसमधील लाभार्थ्यांच्या आधार शेडिंग जॉब कार्ड मॅपिंग 100% पूर्ण करणे, जेणेकरून लवकरात लवकर लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोचून म्हणजे गती या संपूर्ण योजनांना प्राप्त होईल आणि लाभार्थी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ होईल. या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम या अभियानाअंतर्गत इकडेशी राबवले गेलेले आपल्याला पाहायला मिळतील येत्या काळात. त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारती बांधणे, त्याचबरोबर इतर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम इकडेशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते जसे खालीलप्रमाणे आपल्याला त्या पाहायला मिळतात की पुरेशी जागा असल्यास गृहसंकुल उभारून त्यांचे सहकारी संस्था स्थापने, लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी बँकेचे 70,000 कर्ज स्वरूपात मिळवून देणे, घरकुलांचे बांधकाम साहित्य जसे दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टील, छताचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी घरकुल मार्ट सुरू करून त्यात महिला बचत गटांचा समावेश करणे, अशा अनेक आपल्याला इकडेशी उपक्रम पाहायला मिळतात. त्याचबरोबर महाआवास अभियान ग्रामीण अंमलबजावणीसाठी क्षमता बांधणी कार्यक्रमसुद्धा इकडेशी कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम असतील त्यांचासुद्धा तपशील आपल्याला या GRात पाहायला मिळतो आहे. विभागस्तरीय कार्यशाळा इकडेशी उभारणी असेल, अशा अनेक कार्यक्रम या अभियानाला राबवण्यासाठी इकडेशी या संपूर्ण योजना गतिमान करण्यासाठी राबवले जाणारे संपूर्ण इकडेशी तरतूद या शासन GRामध्ये करण्यात आलेले, जेणेकरून हे अभियान यशस्वीरित्या राबवून ज्या संपूर्ण योजना आहेत राज्यात राबवल्या जाणार आहे त्यांना अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण इकडेशी अभियान हे राबवले जाणार आहे. अशी संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा इकडेशी प्रयत्न केलेले. ही माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. जर काही अडचण असतील तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.